नाशिकच्या आडगाव परिसरात सुटकेसमध्ये आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाच्या प्रकरणाचा अवघ्या काही दिवसात उलगडा करण्यात आडगाव पोलिसांना यश आलंय। या प्रकरणात मृत महिलेचा लिव्ह इन पार्टनर गोपीनाथ गोसावी यालाच कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे। पोलिसांच्या तपासात आरोपी आणि मृत महिला सुनीता चिखरकर्मा हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे समोर आले आहे। दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याने 16 जूनच्या रात्री झालेल्या भांडणातून आरोपीने सुनीताचा गळा दाबून खून केल्याची माहिती तपासात पुढे आली। खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह एका मोठ्या सुटकेसमध्ये भरून तो दुचाकीवरून नाशिकमधील तपोवन परिसरातील कृषी सेवा शाळेजवळील शेतात नेऊन फेकून दिला। त्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आरोपी कर्नाटकात पळून गेला होता। घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला कर्नाटकातून ताब्यात घेतले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। दरम्यान सुटकेसमधील मृतदेहाची ओळख सुरुवातीला पटत नव्हती, मात्र महिलेच्या बहिणीने कपडे आणि इतर बाबींवरून मृतदेहाची ओळख सुनीता चिखरकर्मा अशी पटवून दिली। या प्रकरणात पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत।